दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सचिन मराठे, अर्चना थोरात आणि मिलिंद भालेराव यांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना उमेदवारांनी सांगितले की विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आतापर्यंत केलेल्या कामांची पावती जनता निश्चितपणे देईल आणि त्याच जोरावर आम्ही निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी अर्ज भरण्याची ती माझ्यावर विश्वास दाखवला. मी पूर्ण आमचे तिन्ही पॅनलचे उमेदवार अशा पद्धतीने निवडून येतील यासाठी मी 100% प्रयत्न करेन. यासाठी गिरीश भाऊ महाजन, आपले मंत्री देवेंद्रताई फरांदे, आमचे शहराध्यक्ष सुनील केदार, आमचे दुसरे आमदार राहुल भाऊ टिकले, बाळासाहेब सानप, सीमाताई हिरे या सर्वांनी सर्व लक्ष्मण सावजी या सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर जे प्रेम दाखवलं त्या प्रेमाला मी नक्कीच पात्र ठरेल आणि पक्षासाठी ही जबाबदारी माझ्या पक्षाची पार पाडेल. जय श्रीराम. जय श्रीराम. 15 मधून मी फॉर्म भरलेला आहे. त्यावेळेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून 15 मध्ये मला उमेदवारी दिली आहे. पहिले सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे आणि गिरीश भाऊ आणि फरांदेताई सर्वांचे मी आभार मानतो. कारण की माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला ही मोठी संधी दिली, पण मी संधीचं सोनं करेन. 15 मध्ये 100% BJPचा विजय उमेदवार म्हणूनच मी 16 तारखेला तुमच्या सामने येईल. हेच बरं. तुम्ही 15 उल्लेख करताय, तुम्ही तिघं पॅनलमध्ये आम्ही तिन्ही, पण मला उमेदवारी त्यांनी दिली त्याच्यामुळे मी त्यांना पहिले अभिनंदन करतो. त्याचे 15 मध्ये मी उमेदवारी केली, ब मध्ये अर्चना थोरातांनी केली, अ मध्ये मिलिंद भालेरावांनी केली. आम्ही सर्वजण 15 एकजुटीने 15चं पूर्ण पॅनल काढून आलो. हीच. जय श्रीराम. यावेळी सर्व उमेदवारांचे मित्र परिवार, नातेवाईक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करताना परिसरातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. तर प्रभाग 15 मध्ये भाजपकडून विकासाचा अजेंडा समोर ठेवत निवडणुकीची तयारी जोमात सुरू असल्याचं चित्र या निमित्ताने स्पष्ट झालंय. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.